गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजले आहेत. चहा आणि आपल्या नवीन प्रवासाची नवीन सुरुवात. आपण चाललो आहोत श्री केदारनाथ. मॉर्निंग अपडेट. ठीक आहे, आता पॅकिंग झाली, गाडीवरती सामान लोड झालं की आपण निघालो. चला पुढे भेटूया गाडीवरती. सामान पॅकिंग करताना छोटासा व्हिडिओ बनवूया. चला. सांगून परत तिथे जातो. शेराची लाईट इकडून येते, तिकडून येत नाही आहे. पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई बाबा चालल्यात आता केदारनाथला. किती वाजतात? 4:30 सकाळचे 4:30 वाजतात. एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही, पण 4:30 पर्यंत वाजतात. माईक पाहिजे. माईक आहे ना, बॅग नाही आणली. मम्मी पप्पा आता चालले केदारनाथला. आपली पुष्पक घेऊन चालले. तसं नाही करत, पूर्ण खाली कर. हो, असं लावून ठेवा. पागल, तुटेल. अक्कल तरी हे कर. स्पीड ब्रेकर आले वरती होईल. चला. या. दोन रायडर चाललेत केदारनाथला. बाय बाय. हॅव अ नाईस डे. एक सेकंदाचं काय गरज नव्हती. आता आपण सामान भरतो तिथून गरज. एक लाईन दाखव. मेमरी वाढतो. त्याची काय उपयोग नाही, मेमरी वाढतो. बाय.
चेकपोस्ट आहे, महाराष्ट्राची चेकपोस्ट येईल. चेकपोस्ट सकाळी 9:15 वाजले. गुजरातच्या दिशेने निघालो आहे. आता गुजरातमध्ये थोडा टाइम आहे एंट्री करणार. आता आपण एंटर करणार आहे गुजरातमध्ये. आता आम्ही पोहोचलो आहे सुरतमध्ये. आता थोडासा नाश्ता करणार आणि मग ही बघ कशी दिसते बघ. डुक्कर दिसतच नाही. हॅलो हॅलो, माईक चेक. आवाज येतोय माझा? आवाज येतोय. चला, एवढ्या ट्रॅफिकमध्ये खरंच खूप वैताग आलाय. पुढे भेटतो. खूप ट्रॅफिक आहे. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. चला बाय. चला मित्रांनो, इथे आम्ही नाश्ता केला सुरतला. तर ट्रॅफिक भरपूर आहे. इकडचे ओनर. चलो हाँ शुक्रिया. रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे यार. बघू शकता तुम्ही. मला वाटतं हा टोल नाका आहे. या टोल नाक्याच्या आधी सर्व ट्रॅफिक म्हणजे जाम ट्रॅफिक. हा एक स्विमिंग पूल आहे वाटतं. बघत होतो पडतोय की आपण. या ट्रॅफिक मधून निघायचं. 2 तासात पोचायचंय गोधराला. आणि मग पुढे स्टे साठी आधी बघायचं. ते जवळच्या जवळ स्टे भेटतोय. गुजरातमध्ये जाम पावसाने हैराण केलं आम्हाला. पोचायला खूप उशीर झाला. चला मग पुढे बघू. ट्रॅफिक ट्रॅफिक काय चाललंय समजत नाही.
सुरत वरनं गोधरा आता किती किलोमीटर आहे पाहिलं पण नाही यार मॅप वरती. पाहिलं असं जरा बरं वाटलं असतं. कोणत्या रूटने जायचं हे पण बघून घेऊया. बरेच बरेच टायमानंतर परत लो. अरे यार हे रॅन्डम कॉल कशाला येतात मला समजत नाही. खूप टायमानंतर मोकळा रस्ता परत भेटला. अभि बघा पोहोचायचंय आपल्याला 4 तास आहे गोधरा. इथून 200 किलोमीटर दाखवत आहे. यार या ट्रॅफिक मध्ये खूप वैतागलो. नकोसं वाटतंय. जरा हवा लागते ना बरं वाटतंय. काय करणार आज खूप टाइमपास झाला. माझ्या लगेजमुळे खूप टाइमपास झाला. लगेजने आम्हाला आज खूप परेशान केलंय. आता ते वेल्डिंग तुटले गाडची. हायवे असाच पाहिजे आता लास्ट पर्यंत. गाडी स्ट्रेच करू. बरेच टायमानंतर असं वाटलं की मोकळं सोडलंय कोणीतरी आणि पळा. चला नंतर भेटू. हे बघा ट्रॅफिक ची कारण म्हैस 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 बाप रे एवढे आहेत. ते अशी मध्ये आली एखाद्याला कोणी धक्का मारला की खचॅक. नाही तर त्या म्हैशीचा तरी खचॅक. चला परत बंद करू. आता म्हैस गेली. आता सर्व गाय जर्सी गाय. लेट आहेत रे बाबा हे लोक. तुमच्याकडे एक गाय पाळा म्हणतात तर त्यांची हवा तंग होते. हा ब्रिज बरेच जणांच्या व्हिडिओ मध्ये पाहिला होता. आज त्याच्यावरनं स्वतः प्रवास करतोय. नर्मदा नदी. नर्मदा नदी. हा काय मस्त वाटतंय. तेच ते चालू आहे. भारी वाटतंय आज. नर्मदा हर वडोदऱ्याला आमची बाईकचं गाड पट्टी तुटली होती. तिकडे कोणीच आम्हाला हे केलं नाही. मग सुरतला येऊन एका वेल्डरनी त्याने विचाराने पैसे पण नाही घेतले आणि वेल्ड करून दिली. धन्यवाद त्या वेल्डरचे. भाई साहब वेल्डिंग पकडत का नाही. पकडली.
वलसाडपासून पकडायला आले तर वलसाडपासून आता वडोदरा आला. आता माणूस भेटला बिचारा करतोय, नाहीतर मग पुढचे पण ते सर्व लूज होतात आणि मग तुटून जातात. त्याच्या आधी करून घेतलेलं बरं. चला. नमस्कार मंडळी, ही आमची रूम. एक नंबर आहे. टीव्ही, टीव्हीवरती मॅच चालू आहे. बाथरूम खूप छान आहे. हा चल चल. हा पसारा दिसत नाही असतो तरी पण नाही दिसत. काय हॉटेल टूर चालू आहे. सर खाली चालू जागा साध्याकडे जागा. स्वतःला शूट करा. स्वतःला शूट करते आम्ही. हां नंतर आपण हे इथे सर्व होतं. मला हे शेंगदाणे घ्यायचं. मुक स्वाद. झाड पण आहे, जरा छान पण वाटतं. मस्त हे वेगळं असेल की त्यांचं. तेच आहे. माझा पण फोटो आला पाहिजे. ते मी काढतो. हा आमचा मित्र. हो तिथं हे काय चेंज झालं थोडंसं वाटतं. चिकन नाही ना रे बिर्याणीमध्ये. व्हेज आहे ना विचारायला. प्युअर व्हेज आहे. कन्फर्म कर बाहेर. सर इधर वेजी है ना. मैडम मुझे चिकन आएंगे ना. नहीं हम भी नहीं खा रहे.
हे घे फोटो काढलेला मोबाईल. आमचा सूप आला. कसं आहे सूप? स्मेलच मस्त आहे. छान आहे. स्मेल वर ना मला का ना पण पैसा वसूल पैसा छान अप्रतिम आहे. मस्त मस्त छान आहे. रिकमेंड करू शकतो आपण. रिकमेंड करू शकतो या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी. आणि रिजनेबल आहे. टेस्ट अप्रतिम आहे. आणि क्वालिटी हायजिनिक एक नंबर आहे. सर्व चांगलं आहे. बेस्ट बेस्ट. हिरो. लोकांना वाटेल आपण काय करतो. स्पेशल दम बिर्याणी. बोल त्याच्याबद्दल. अप्रतिम अप्रतिम आहे. सॉलिड आहे. चव कशी? चव मस्तच आहे. मला चमचा नाही आणला त्याने. तेच बोललो मला चमचा नाही आणला. एक नंबर. हे घे. वाव. कोण? प्युअर वेज हॉटेल प्रो पॅलेस. एक नंबर आहे. खरंच एक नंबर. मी तर रेकमेंड करेन. एकदम हायवेला टच आहे. ऑपोजिट. लहान लहान माणूस. छान आहे बसा. बसा. जो बाला जो जो रे जो. चला आणि काठी नाही घेणार आपण टाकायला. जाऊया ना परत जाऊ. जा परत वर्षात